एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, बंजारा धनगर हटाव, आदिवासी बचाव अशा घोषणा देत आज आदिवासी समाजाकडून गोल्फ क्लब मैदान येथे उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून धनगर आणि बंजारा समाजाकडून आदिवासी समाजात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर आज आदिवासी समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने धनगर आणि बंजारा जातीची आदिवासी जमातीत त्यांना समाविष्ट करू नये, त्यासोबतच अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कायम करण्यात यावे, आदिवासींची 12,500 पदांची रखडलेली पदभरती करावी, आदिवासी विद्यार्थ्यांचे MPSC आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील 1,541 गट अ, ब, क आणि ड च्या संवर्गाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना तालुका आणि ग्रामीण पातळीवर सुरू करण्यात यावी, त्यासोबतच वसतिगृहात प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी करण्यात यावे, यांसह अनेक मागण्या यावेळेस करण्यात आल्या। आमच्या छात्या मोजण्याचं सरकार काम करत असेल तर बांधवांनो, पावणार खाऊन आदिवासींच्या छात्या बांधलेल्या नाहीत, आमच्या छात्या हे क्षेत्रमाचं खाऊन बांधलेल्या या निसर्गात झालेल्या आदिवासी हे सरकारने लक्षात घ्यावा। आणि म्हणून बांधवांनो, जास्त मी काय बोलणार नाही, परंतु जे बाहेर राज्यामध्ये एसटी मध्ये असलेले समाज जर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये घेतले तर महाराष्ट्रातला आदिवासी समाज अजून मुख्य प्रवाहामध्ये आलाच नाही। आणि म्हणून आज कुठेतरी आमचा एक IAS अधिकारी होतोय, आज पुढे आमचा एक तहसीलदार होतोय, त्यामध्ये आमची बिंदू नामावली खाली नेऊन सरकवली। आणि बांधवांनो, मग अशा प्रकारचं षडयंत्र काय, सरकारचं षडयंत्र काय? अशा प्रकारे जर सरकार आपल्यावर अन्याय करत असेल तर बांधवांनो, या ठिकाणी शिक्षित वर्ग जास्त आहे, तुम्हाला या स्टेजवरून या मंचावरून फक्त एक आवाहन करतोय, बांधवांनो आपण शिकून पुढे आलोय आणि म्हणून आज आपण समाजासाठी लढतोय। या मंचावरून तुम्हाला एकच सांगेल की जो कोणी 8वी 9वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा असेल त्यांनी आणि म्हणून म्हणतोय की यांचं म्हणणं आहे की आओ कुछ भव्य बना देंगे, तुम हमारे साथ आओ कि कुछ भव्य बना देंगे, अरे सबका साथ सबका विकास दिव्य बना देंगे, लेकिन इसके जाते भी हरगिज मत आना मेरे भाइयों, क्योंकि ये तुम्हारा अंगूठा काट के तुम्हें एकलव्य बना देंगे, एकलव्य बना देंगे। बालू के लिए खंडोबा मरने को तैयार थे, बालू के लिए खंडोबा मरने को तैयार थे और राधा के लिए किशन जी मरने को तैयार थे, लेकिन मेरा ढीसा ऐसा शेर था जो अपनी मिट्टी के लिए मरने को तैयार था, मिट्टी के लिए मरने को तैयार था। आणि म्हणून बांधवांनो, सरकारला आपण जाब विचारला पाहिजे। म्हणून आज आप जन आक्रोश मोर्चा या माध्यमातून सर्वांना एक इशारा देतो की सर्व जो आपले समाज आहे सर्वांनी एकत्र ही आपली वज्रमुठ आहे आणि भारतात फक्त एकमेव असा समूह आहे की जो समाजवाद करत नाही, आदिवासी म्हणल्यावर इकड्या छात्या घेऊन रस्त्यावर उतरतो, तो आपला आदिवासी समाज आहे। एवढं या माध्यमातून सांगतो आणि थांबतो। जय आदिवासी। बघितलं असेल तुम्ही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये विविध समाजाने आदिवासीमध्ये घुसखोरी करण्यासाठी लाखोचे मोर्चे काढलेले होते। या मोर्चेला उत्तर देण्यासाठी नाशिक हा मध्यवर्ती ठिकाण आहे, आदिवासी समाजाचं मध्यवर्ती ठिकाण आहे। आणि आज आपण आदिवासी समाजाच्या वतीने, सकल आदिवासी समाजाच्या वतीने जो आदिवासींचा भव्य उलगुलान मोर्चा आपण नाशिक शहरात घेतला, या उलगुलान मोर्चासाठी आलेल्या सर्व बांधवांचे सर्वांना जय जोहार। आपला आदिवासी समाज हा शांतप्रिय आहे, पण कोणीतरी उठेल आणि आम्हाला द्या, तर मी यांना सांगू इच्छितो इतर समाजाला की हा आदिवासी समाज शांत आहे, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, एकदा पेटला तर परत विजत नाही। त्याच्यामुळे मी सर्व इतर समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो, तुम्हाला ऑलरेडी कोणाला NT मध्ये कोणाला OBC मध्ये आरक्षण आहे, तुम्ही उगाच ST मध्ये येण्याचं तुम्ही धाडस करू नका आणि कुठेतरी तुम्ही कायदा हातात घेऊ नका। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, याला आम्ही सुद्धा आदिवासी समाज मानतो आणि या कायद्याला मानून चालणारा आदिवासी समाज आहे, शांतप्रिय समाज आहे। मी इतरांना पण सांगू इच्छितो
की आदिवासी समाज हा संस्कृती पूजक, आदिवासी संस्कृती पूजक, निसर्ग पूजक आहे. कधीही तो किती यांना पूजत नाही, तो आपली आदिवासी संस्कृती. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक.